बाबासाहेबांच्या जीवनावर बोलताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती ही की बाबासाहेबांच्या विषयी बोलताना अनेक लोकांनी आतापर्यंत असं सांगितलं आहे की बाबासाहेब असं म्हणाले की हा जो चळवळीचा रथ आहे तो मी मोठ्या प्रयासाने इथपर्यंत आणून ठेवला, तो तुम्हाला पुढे नेता आला तर अवश्य न्या, परंतु तो जर तुम्हाला पुढे नेता आला नाही तर तो किमान मागे जाऊ देऊ नका, असं बाबासाहेब म्हणाले. ही गोष्ट आम्ही लहानपणापासून अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकत आहोत किंवा वाचतही आहोत, परंतु हा नेमका रथ कोणता, कशाला बाबासाहेबांनी रथ म्हणलं, ही गोष्ट कोणीही अजूनपर्यंत अशी उलगडून सांगितलेली नाही. माझ्या मते भारतीय राज्यघटना ही भारतीय राज्यघटना यालाच बाबासाहेबांनी रथ असं म्हटलेलं आहे. कारण बाबासाहेबांच्या चळवळीचा, त्यांच्या विचारांचा, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात असं येते की बाबासाहेबांच्या या चळवळी सगळ्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यासाठी चालल्या आणि संविधानामध्ये नेमक्या याच गोष्टी आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. त्यामुळे बाबासाहेबांच्या सगळ्या चळवळीचा सार या भारतीय राज्यघटनेत आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटना टिकणे, भारतीय राज्यघटनेचं कोणत्याही प्रकारे छेडछाड न करता त्याचं प्रचलन सुरू राहणे, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि आपला समाज जो आहे बहुजन समाज, या बहुजन समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं देखील ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कारण स्वातंत्र्य असेल तरच विकास होऊ शकतो आणि भारतीय राज्यघटनेने मानवी स्वातंत्र्याचा पूर्ण विश्वास दिलेला आहे आणि हे स्वातंत्र्य जर टिकलं तरच माणसाचा सर्व स्तरावरचा विकास होऊ शकतो, असं माझं मत आहे. परंतु अलीकडे जी शासनामध्ये जे लोक येऊन बसलेले आहेत की जे प्रतिगामी विचाराचे आहेत आणि या देशाला, या समाजाला हजारो वर्ष मागे नेण्याच्या प्रयत्नात आहेत, ते लोक या राज्यघटनेमधील समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही तत्त्वे कशी काढून घेता येईल किंवा ही संपूर्ण राज्यघटनाच नेस्तनाबूत कशी करता येईल असा विचार करीत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे असं मला वाटते आणि प्रत्येकाने या बाबीचा अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण असं की जर स्वातंत्र्य गेलं तर आपलं सगळं काहीच गेलं. म्हणजे बाबासाहेबांचा जो रथ आहे तो ही स्वातंत्र्य गमावल्यामुळे हे आपोआपच मागे गेला असा त्याचा अर्थ होईल. अलीकडे भारतीय राज्यघटना संपवण्याचे खुलेआम बोललं जात आहे या प्रतिगामी लोकांकडून की 2024मध्ये जर आम्ही निवडून आलो तर भारतीय राज्यघटना संपवून टाकू. भारतीय राज्यघटना 2024मध्ये ते निवडून आल्यावर संपवतील हा भाग वेगळा आहे, परंतु आत्ताच या क्षणी त्यांनी भारतीय राज्यघटना ही संपवण्याचे सगळं दुष्टचक्र सुरू केलेलं आहे. हे आपण जर याचा अतिशय बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येते. भारतीय राज्यघटना संपवण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग असा की पहिला मार्ग असा आहे की म्हणजे संविधानविरोधी कायदे करायचे आणि हे संविधानविरोधी कायदे जेव्हा आपण करतो, जेव्हा पार्लमेंट करेल तर या कायद्याला जेव्हा न्यायालयात चॅलेंज दिलं जाईल तेव्हा ते कायदे संविधानविरोधी नसून संविधानाच्या म्हणजे चौकटीत बसणारेच आहे अशा प्रकारचा निकाल न्यायालयाने जर दिला
तर तो कायदा जो आहे तो अबाधित राहील. तर न्यायालयाला फितूर केल्यावर हे घडणं शक्य आहे. म्हणजे हा राज्यघटना अस्तित्वात आहे असं एकीकडे म्हणायचं आहे आणि दुसरीकडे या मार्गाने राज्यघटना संपवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे संविधानाच्या विरोधी कायदे करायचे आणि न्यायालयाला फितूर करायचं. या मार्गाने भारतीय राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न जोरात सुरू झालेला आहे. आणि दुसरा मार्ग असा आहे की पार्लमेंटमध्ये ठराव घ्यायचा की ही राज्यघटना आजपासून आम्ही रद्द करत आहोत आणि मनुस्मृती किंवा बंच ऑफ थॉट्सवाली जे कोणती त्यांची राज्यघटना असेल ती आम्ही सुरू करत आहोत, अशा प्रकारे ते म्हणू शकतात. म्हणजे हे दोन मार्ग आहे. पण पहिला मार्ग त्यांनी सुरू केलेला आहे. आता तुम्ही बघा, एक साधं उदाहरण सांगतो मी की जसं 1992 साली इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं की रिझर्वेशन जे आहे, आरक्षण जे आहे ते 50% वर जाऊ शकत नाही, म्हणजे 50% राहिलं पाहिजे. आता ज्यावेळी म्हणजे आर्थिक दृष्टीने मागासलेल्या लोकांसाठी 10% आरक्षण पार्लमेंटने जाहीर केलं 2019मध्ये 103वी घटना दुरुस्ती करून, तर हे 10% जर जोडले तर 60% आरक्षण होते. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता 1992 साली इंदिरा साहनीच्या केसमध्ये, त्याच्या हे विरुद्ध आहे सगळं. असं असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाने अगदी काल परवा असा निकाल दिला की हे आर्थिक दृष्टीने मागासलेल्या लोकांसाठी जे आरक्षण आहे 10% दिलेलं आहे ते कायदेशीर आहे आणि संविधानाच्या कक्षेत बसणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की याचा अर्थ हा झाला, वास्तविक आर्थिक दृष्टीने आरक्षण देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे की सामाजिक दृष्टीने आणि शैक्षणिक दृष्टीने मागे पडलेल्या समाजाला वर आणण्यासाठी हे आरक्षण आहे. आता आर्थिक दृष्टीने मागासलेल्या लोकांसाठी सरकारला हजारो योजना करता येतात, किंबहुना सरकारचं तेच काम आहे, परंतु सरकार ते करणार नाही. आणि याच्यामध्ये 10% आरक्षण देऊन ते आपली पाठ थोपटणार की बा आम्ही मागासलेल्या आर्थिक दृष्टीने मागासलेल्या लोकांसाठी असं सगळं करत आहोत. पण हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय देताना ही गोष्ट, म्हणजे हे आर्थिक दृष्टीने दिलेले आरक्षण हे कायदेशीर आहे, संसदेच्या चौकटीमध्ये बसणार आहे, अशा प्रकारचा निकाल दिला. आता हे विसंगतीपूर्ण दोन्ही निकाल आहेत. म्हणजे 1992चा निकाल, इंदिरा साहनीचा निकाल आणि हा निकाल. तर याचा अर्थ यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजच्या शासन व्यवस्थेने किंवा सरकारने न्यायव्यवस्थेला फितूर करण्यात यश मिळवलेलं आहे आणि ही फार गंभीर बाब आहे. माझं म्हणणं असं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे अतिशय बारकाईने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण राज्यघटना समाप्त होणे, राज्यघटनेतील जे फंडामेंटल राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्स खतम होणे म्हणजे मनुस्मृतीचा काळ पुन्हा परत येणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून विशेषतः दलित समाजाने या बाबीकडे अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. कारण हा आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. जेथे आपल्याला स्वातंत्र्यच नाही, आपली प्रगती यासाठी झाली नाही का पूर्वीच्या काळामध्ये जी समाजव्यवस्था होती त्याच्यामध्ये स्वातंत्र्य नव्हतं, आपल्यासाठी कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं, आपल्यासाठी बंधनं होती पण स्वातंत्र्य नव्हतं, अधिकार नव्हते. राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, अधिकार दिले आणि हे अधिकार आणि स्वातंत्र्य जर संपून गेलं, नष्ट झालं, तर मला वाटते की आपल्या जीवनाच्या प्रगतीचा हा रथ हा नेहमीसाठी थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही बाब अतिशय गंभीरपणे आपण विचारात घेतली पाहिजे. दुर्दैव असं आहे की आपल्या लोकांनी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली हे सांगता सांगता आता फार मोठा काळ झाला की हेच सांगत गेले फक्त की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली. परंतु ही राज्यघटना ही सगळ्यांसाठी कशी उपयुक्त आहे, ही सगळ्यांसाठी कशी उपयुक्त आहे
हे आपण सांगितलं नाही. जसा आपण मंडल आयोगाचा प्रचार केला तसा भारतीय राज्यघटनेचा जर प्रचार केला असता तर आपल्याला अनेक सोबती मिळाली असते. ही राज्यघटना वाचवण्याचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये साथ देणारे आपण हा प्रचार आपण केला नाही. आता अशा अनेक गोष्टी आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये की 1952 साली जे इलेक्शन झालं, 1952 सालच्या इलेक्शनमध्ये या देशातल्या सगळ्या स्त्रियांनी पहिल्यांदा मतदान केलं. म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो स्त्रियांना पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेने दिला. पण हे सुद्धा आपण लोकांना सांगू शकलो नाही. समजलं का? आणि ज्याची मेजॉरिटी असेल म्हणजे एक मत एक मूल्य एक व्यक्ती हे जे सूत्र आहे भारतीय राज्यघटनेचं त्यानुसार जर विचार केला तर जो समाज मेजॉरिटीमध्ये आहे तोच समाज सत्तेमध्ये येऊ शकतो किंवा भारतीय राज्यघटनेप्रमाणे तो यायला पाहिजे. आणि असा समाज फक्त OBC समाज आहे आपल्या देशात. तो सत्तेवर येऊ शकतो या भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि दुसरा कोणीही सत्तेवर येऊ शकत नाही अशी स्थिती आहे. परंतु ही गोष्ट त्या OBC समाजाला समजलीच नाही आणि आपणही समजावून सांगितली नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोष्टी आपण आता तरी किमान लोकांमध्ये याचं जागरण केलं पाहिजे आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की भारतीय राज्यघटना फक्त दलित समाजासाठी तिचं आरक्षण आहे म्हणून उपयोगी नाही आहे, तर ही OBCसाठी उपयोगी आहे, स्त्रियांसाठी उपयोगी आहे, ही अल्पसंख्याक लोकांसाठी उपयोगी आहे आणि सगळ्याचं कल्याण या भारतीय राज्यघटनेत आहे. इतकंच नव्हे तर जे स्वतःला सवर्ण समजणारे उच्चवर्णीय समजणारे लोक आहे त्यांचंही नुकसान या राज्यघटनेमध्ये नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की मला असं वाटते की हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि दुर्दैवाने या प्रश्नावर फारसं कॉन्सन्ट्रेशन केलं जात नाही आणि लोक असे गृहीत धरून चालतात की असं कसं शक्य आहे ते भारतीय राज्यघटना बदलवतील. आता त्यांनी इतक्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील की भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध कितीतरी कायदे केले त्यांनी. आता जसं NRC CAA हा कायदा आहे भारतीय राज्यघटनेच्या पार्ट 1मध्ये पार्ट 2मध्ये सिटिजनशिप आहे म्हणजे नागरिकत्व जे आहे त्याच्या संबंधीचे नियम सांगितलेले आहेत. आता तुम्ही CAA आणि NRC हे कायदे पहा, त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 5मध्ये ज्या तरतुदी आहे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. कारण कलम 5मध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेने जात धर्म किंवा लिंग वंश अशा प्रकारची कोणताही भेदाभेद केला नाही. या उलट CAA NRCमध्ये मुसलमानांना भारतातून हाकलून लावण्याचा प्लॅन केला गेला. मुस्लिम विरोधी ते कायदे करण्यात आले. असे अनेक आहे. जसं GST घ्या, हे GST हे भारतीय राज्यघटनेच्या कलम आर्टिकल 272 ते 278मध्ये केंद्राने कोणता टॅक्स गोळा करायचा आणि राज्यांनी कोणता टॅक्स गोळा करायचा याची माहिती आहे. आता हे विषय वाटून दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेने. परंतु GSTमध्ये काय झालं की राज्य सरकारांना ज्या विषयासंबंधी कर गोळा करता येतो ते विषय केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीत घेतले. त्याला म्हणतात GST. त्यांनी अखत्यारीत घेतल्यामुळं राज्य सरकार हे कमजोर होणं साहजिकच आहे आणि त्यांना कोणतीही म्हणजे आर्थिक मदत दिली जात नाही. ज्या ठिकाणी BJPचं सरकार नाही त्या सरकारांना आर्थिक सहाय्य दिलं जात नाही. अशा प्रकारची सुद्धा त्यांची तक्रार आहे. जसं महाराष्ट्राची पूर्वी तक्रार होती म्हणजे ठाकरेचं सरकार असताना आणि ममता बॅनर्जीची तक्रार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या, कारण हे राज्यांना कमजोर का करू इच्छितात. तर बंच ऑफ थॉट्समध्ये गोडवलकर गुरुजींनी स्पष्ट सांगितलं आहे की राज्यरचना आम्हाला मान्य नाही. आम्हाला एकचालकानुवर्तित्व मान्य आहे. म्हणजे एकच विधानमंडळ राहील,
एकच कार्यकारी मंडळ राहील, एकच न्याय मंडळ राहील. तर त्यांच्या या विचाराप्रमाणे प्रांतीय रचना जी आहे ही प्रांतीय रचना नष्ट करणे हे ते आपलं कर्तव्य समजतात. तर हे उघडपणे तसं सांगत नाहीत, पण त्याची प्रेरणा जे त्यांना मिळालेली आहे ती बंच ऑफ थॉट्समधूनच प्रेरणा मिळालेली आहे. बंच ऑफ थॉट्समध्ये स्पष्टच आहे की प्रांतीय रचना नको. अनेक त्यांनी आक्षेप उपस्थित केलेले आहेत. तर ही जी पद्धत आहे, असे खूप गोष्टी आहेत की ज्या, जसं आता की काश्मीरचे 3 तुकडे करण्यात आले, त्याच्यामध्ये हा जो लद्दाख नावाचा प्रदेश आहे तिथे सगळे बौद्ध लोक राहतात. लद्दाखमध्ये सगळे बौद्ध लोक राहतात. तर याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं. केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन कसं चालते की एक तर प्रशासक नेमला जातो किंवा गव्हर्नर त्याचं प्रशासन करते. तर म्हणजे जनता प्रशासन नाही करत, जनता आपलं प्रशासन नाही करत, गव्हर्नर प्रशासन करते आणि किंवा प्रशासक प्रशासन करते. म्हणजे एकंदरीत त्याला केंद्रशासित प्रदेश बनवणे म्हणजे त्याचे स्वतः प्रशासन करण्याचे म्हणजे लोकशाहीचे अधिकार काढून घेणे आहे. तर हा प्रकार जो आहे म्हणजे लद्दाखच्या बाबतीमध्ये हा घडलेला आहे. आणि लद्दाखमध्ये सगळे 100% लोक बौद्ध धर्माचं अनुसरण करणारे आहेत. तिथे फार मोठं याबाबतीत आंदोलनही सुरू आहे सध्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. असे इतक्या गोष्टी सांगता येतील की भारतीय राज्यघटनेची मोडतोड मोठ्या जबरदस्त पद्धतीने सुरू झालेली आहे. आणि आमच्या समाजामधले घटनेचे जे जाणकार लोक आहेत ते सुद्धा याविषयी लोकांना जागरूक करण्यामध्ये कमी पडत आहेत असं मला वाटते. कारण हा जो प्रश्न आहे हा केवळ दलित समाजाचा प्रश्न नाही, तर तो आम जनतेचा प्रश्न आहे. आणि या आम जनतेला दलित समाजामध्ये जेवढी जागरूकता आहे तेवढी जागरूकता आम समाजामध्ये नाही असं आहे. म्हणून ज्यांच्यामध्ये जागरूकता आहे त्यांनी या आम जनतेला ही गोष्ट सांगितली पाहिजे का याच्यामध्ये ही भारतीय राज्यघटना याची मोडतोड होणे, याचे जे फंडामेंटल राईट्स आहेत किंवा याचा जो पाया आहे, बेसिस आहे, ह्या बेसिस नष्ट होणे या सगळ्या गोष्टीमुळे आपलं भवितव्य धोक्यात येऊ शकते. आणि कदाचित आपण म्हणजे आपलं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य नष्ट होऊ शकते. आणि ज्या पद्धतीनं इंग्रजांच्या काळामध्ये आपण गुलाम होतो त्याच पद्धतीनं आपण पुन्हा गुलाम होऊन या देशामध्ये ब्राह्मणवादाच्या अधीन राहण्याची पुन्हा आपल्यावर पाळी येऊ शकते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि यासाठी जबरदस्त प्रचार केला पाहिजे आणि लोकांना अतिशय जागृत करण्यासाठी म्हणजे सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे अशी विनंती करतो. आणि